रामतीर्थ मंदिरमध्ये आज दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे इथं आणि निसर्गरम्य वातावरण आणि हवा खूपच छान वातावरण आहे इथं. मला या वर्षीचे पहिलाच माझा व्हिडिओ आहे नवीन वर्षामध्ये आणि तुम्हाला दर्शन करून देतो आहे. आतमध्ये जाऊ आता मंदिरमध्ये आलो आहे. मन समाधान झालं आहे. देवाची कृपा आहे. असंच आशीर्वाद राहते देवाचा मला. आणि गाडी वरतीपर्यंत येते गावापासून वरती. आता माझी गाडी तिथे लावलेलं आहे आणि कितीतरी दिवस झाले मी इथे येण्याचा प्रयत्न करत होतो, खरं आज योगायोगने मी इथे येऊन पोचलेलो आहे. मस्त या दगडावरती बसून नजारा पाहत आहे निसर्गाचा. पाठीमागे मंदिर आहे. माझी गाडी वरतीपर्यंत येऊन पोचली आहे. येताना जरा सावधानगिरी आहे का, म्हणजे दगड आहेत खूप आणि वरती खाली चढाव आहे. आणि मला एक वाटतं इथं देवस्थानकडे आलं तर हे काय करतात माहीत नाही. बदाम, तिल, लव असं काय करू नका. इथं देवस्थान आहे आपलं, म्हणून इथं आला तर फक्त देवाची भक्ती करा. आणि मी आज एकटा चाललेलो आहे. इथं मन समाधान झालं इथं येऊन. मनमोहक असं दृश्य, चारी बाजून जंगल, झाडं आणि गाव पण सुंदर आहे. ड्रोन शूटपेक्षा इथला मस्त नजारा आहे. क्या वो करेगा लेके चढ़ावा, क्या वो करेगा लेके चढ़ावा, सब कुछ त्याग के बैठा कहीं. भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुण गान नहीं. क्या वो करेगा लेके चढ़ावा, सब कुछ त्याग के बैठा कहीं. भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुण गान नहीं. मैं कहता नहीं श्रद्धा है बुरी, पर कर्म तराजू धर्म वही. भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुण गान नहीं. माला फेरत जग भया, फेरा न मन का फेर. घर का मन का डाल दे, मन का फेर. कबीर कहते हैं कि नहाए धोए क्या हुआ, जो मन का मैल न जाए. मीन सदा जल में रहे, धोए बास न जाए. तू मंदिर मंदिर फिर आया, तू नाम मंत्र सब जप आया. जीवन में अब भी ना है सुकून, भोले का मन में वास नहीं. तू मंदिर मंदिर फिर आया, तू नाम मंत्र सब जप आया. जीवन में अब भी ना है सुकून, भोले का मन में वास नहीं. क्यों मन मंदिर तेरा खाली है, क्यों मन मंदिर तेरा खाली है. क्यों खाली खुद में झांक कभी. भक्त नहीं वो भला है ढूंढता, गुण देखे गुण गान नहीं. मैं कहता नहीं श्रद्धा है बुरी, पर कर्म तराजू धर्म वही. भक्त नहीं वो भला है ढूंढता. बोल गए बस नाम जपे, अरबन भोले सा कभी. मन मेरे भेद नहीं करता किसी में, इसके सारे पल
ये भोला है भंडारी है, इसे पूरी दुनिया प्यारी है। देवों का भी दानव का भी इसके मन भेद का भाव नहीं। ये भोला है भंडारी है, इसे पूरी दुनिया प्यारी है। दगड बघा किती मोठे त्या साईडला हे दगड, ह्या साईडला पण एक मोठा दगड आहे आणि इकडे पण दगड पुरे दगड। हा बघत आहे पुरा सर्वात मोठा दगड आहे तो या साईडला। या दगडावरती चढलो होतो मगाशी मी। पाठीमागे पूर्ण निसर्ग हिरवागार आहे अजून पण। आणि इथं बघा किती मोठे मोठे दगड आहेत आणि इथं आहे मंदिर भोलेनाथचं। 2025 मधला हा पहिलाच माझा व्हिडिओ आहे यूट्यूबवरती आणि पाहू शकता नवीन वर्षाची सुरुवात मी अशी केलो आहे। मस्त जीवन एकदाच आहे भाऊ, एन्जॉय करायचं, जगायचं देवासाठी आणि आपल्यासाठी आणि परिवारासाठी। काय पण नाही, एकदा जर डिप्रेशन वाढलं तर माणसाचं काय सुचत नाही, कुठं आहे कुठल्या जगात आहे, काय करायचं काय नाही। म्हणून जोपर्यंत जीवन आहे जगून घ्या मस्त। ह्या गाडीवरून अजूनपर्यंत मी कमी कमी 10,000चा प्रवास केला आहे आणि रायगड, शिवनेरी, तोरणा, राजगड असे ह्याच बाईकवरून मी ट्रॅव्हल केलेलो आहे। आणि आता पण बघा माझी गाडी स्प्लेंडर कुठं पण चढू शकते, कुठं पण येऊ शकते। म्हणून मलाही तुम्हाला सांगतोय स्प्लेंडर गाडी घ्या, स्प्लेंडरशिवाय काय पण नाही, कटल्या पण डोंगरावरती आणि कुठं पण जाऊ शकते गाडी ही आपली। आजपर्यंत जेवढे पण मी वॉटरफॉल्स, फोर्ट असतील, किल्ले असतील तर ह्याच गाडीवरून मी प्रवास करून मी माझी जर्नी पूर्ण केलेली आहे। आणि आता पण या नवीन वर्षामध्ये मी 2025मध्ये सगळं ट्रॅव्हल करणार आहे। तर ह्या वर्षी माझं एक ट्रॅव्हल स्वप्न आहे देवाकडे, अमरनाथ आणि वैष्णोदेवी हे माझी यात्रा संपूर्ण व्हायची। मी हालशी येथे आलेलो आहे आणि रामतीर्थ मंदिर येत आहे, दर्शन घेऊन झालेलं आहे। बघा असे खूप असं सुंदर मंदिर आहे, प्राचीन मंदिर आहे, सगळं निसर्ग पण खूप मस्त आहे। या तुम्ही पण एक दिवस। आणि ह्या वर्षीचं स्वप्न माझं अमरनाथ आणि वैष्णोदेवी यात्रा पूर्ण होईल हीच देवाकडे मागणी आहे माझी। पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया यूट्यूबवरती। मंदिरच्या परिसरात तितकाच कचरा बॉटल करण्यापेक्षा जी बाटली तुम्ही आणि जे प्लास्टिक काय खायला घेऊन येतात ते परत तुमच्या पिशवीमध्ये भरून घेऊन जावा। असं देवस्थानच्या इथे असा कचरा करू नका। आणि ते आल्यावर एक वेगळाच आनंद आहे आणि ही हवा बघितलं तर एकदम फ्रेश आणि थंडगार। एवढं ऊन असून पण इथं AC पेक्षा जास्त थंड हवा मिळते आणि एवढं मस्त आहे वातावरण इथलं। तुम्ही एकदा आला नाही परत परत येशील इथं। रामतीर्थ मंदिर हालशी। चला पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा। ही बाजूला सगळी शेती आहे आणि इथं आहे डोंगर। पुढच्या वेळेला सोहम आणि आपली फॅमिली इथं दर्शन घ्यायला रामतीर्थ मंदिर हालशी इथं येणार आहे।